आज आपण अगदी बाजारात मिळतात तसे मऊ स्वादिष्ट आणि तोंडात विरघळणारे डेसिकेटेड कोकोनट लाडू बनवणार आहोत, जे एकदम बाजारला मिळतात तसे. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले आणि एका ताटामध्ये काढून ठेवते. आता मी ते कढई ठेवली आहे स्लो फ्लेमवरती. ह्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते. तूप वितळले आता मी डेसिकेटेड कोकोनट घालते आणि स्लो फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं. बाजारात मिळते तशीच आम्ही बनवणार. ह्यात मेवे घालायची जरूरत नाही आणि खूपच टेस्टी आणि लवकरात लवकर होणारी ही रेसिपी. खोबऱ्याचा वास आला पाहिजे. वास आला तर समजून जायचं आपलं हे तयार झालं. जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत असंच स्लो फ्लेमवरती असंच मिक्स करत राहायचं. तुम्हाला बाजारात जायची जरासुद्धा आवश्यक नाही. तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात आणि झटपट होणारे हे लाडू. तर हे बघा, आता मी यामध्ये ना 1 वाटी दूध घालते. कच्चं दूध नाही, बॉईल केलंय. मग त्यानंतर ते थंड झाले आणि मग ते घातलंय आणि चांगलं मिक्स करायचं. हे बघा, चांगलं मिक्स करून झालंय. आता ह्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर चांगली वितळली पाहिजे. जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत असं मिक्स करतच राहायचं. साखर वितळून एकदम पाणी सुटणार. हे बघा, वितळले आणि एकदम मऊ मऊ झाले बघा. आता ह्यामध्ये मी मिल्क पावडर घालते. 1 पाकीट घालते पूर्ण मिल्क पावडरचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मिक्स करून चांगलं झालंय. आता 1-2 मिनिटं असंच परतायचं. आता गॅस बंद करायचं आणि थोडंसं थंड होऊ दे. पूर्ण नाही, थोडंसंच. आता हे बघा, हाताला मी तूप लावलंय. आता हे एक थोडंसं गोळा घ्यायचा आणि त्याचं गोल गोल चांगले शेप करून घ्यायचे. हे बघा, गोल गोल चांगले शेप झाले. आता या डेसिग्नेटेड कोकोनट आहे त्याच्यामध्ये मी डिप करते. ते डेसिग्नेटेड कोकोनट सगळीकडे स्प्रेड व्हायला पाहिजे. हे बघा, असं करायचं. तर असे दुसरं पण असंच करायचं. याचे गोळे करायचे चांगले. हाताला मेन तूप असला पाहिजे, मग चांगलं बरोबर सॉफ्ट शेप होईल, गोल शेप. आणि परत ते डेसिग्नेटेड कोकोनटमध्ये मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपले हे डेसिकेटेड कोकोनट लाडू तयार झालेत. असे छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.